अध्यक्ष महाराज, 12 वाजता आपल्या राज्य शासनाने गरीब व गरजू अशा राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना सकस व पोषक आहार मिळावा यासाठी या दृष्टिकोनातून शालेय पोषण आहार ही योजना चालू केली। परंतु ही योजना चालू झाल्यानंतर प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांचे पोषण होण्याऐवजी विद्यार्थ्यांचे शोषण आज होऊ लागलेलं आहे। काही भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांचे आर्थिक पोषण करण्याची ही योजना असं म्हणायला वावगं ठरणार नाही। अध्यक्ष महोदय, याकरता काही घटना मी आपल्या मार्फत या सभागृहासमोर आज मांडत आहेत। पुणे जिल्ह्यातील बारामती येथील अनेक शाळांमध्ये 50 किलो धान्याच्या पोत्यामागे जवळपास 9 ते 15 किलो वजन कमी भरत असल्याचे उघडकीस आले आहे। तसेच नागपूर येथील काही गोडाऊनमध्ये शालेय पोषण आहार योजनेचा तांदूळ खुल्या बाजारात सर्रास विकला जात आहे। तर बीड जिल्ह्यातील शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात येत आहे। अनेकदा स्थानिक त्या समाजसेवी संस्थांनी सुद्धा प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय सांगतो, पण ह्याच्यापूर्वीची थोडीशी पार्श्वभूमी, कारण हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय। कारण आज आपण बघतोय 40 गावामध्ये सुद्धा मोठा साठा त्या ठिकाणी सापडला। त्यात चना आहे, तांदूळ आहे, वाटाणा आहे, मूग डाळ आहे, असे अनेक धान्य त्या ठिकाणी या धान्याचा समावेश आहे। अध्यक्ष महाराज, मला या निमित्तानं सांगायचं आहे की पुणेमध्ये सुद्धा खिचडी बनवायला तेल उपलब्ध नाही, अशा सुद्धा तक्रारी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। अशा प्रकारे अंधाधुंद कारभार चालू आहे। हे विद्यार्थी अध्यक्ष महोदय हे आपल्या देशाचे भविष्य आहेत। किमान या विद्यार्थ्याच्या जीवाशी तरी आपण खेळलं नाही पाहिजे। मला या निमित्तानं सांगायचं आहे अध्यक्ष महोदय, यांनी प्रश्न विचारायचे अध्यक्ष महोदय मी विचारतो स्पेसिफिक। त्यामुळे आज एवढंच आपल्या मार्फत मी आज यांना मंत्री महोदयांना काही स्पेसिफिक प्रश्न करत आहेत। अध्यक्ष महोदय, या भ्रष्ट आणि ठेकेदार जे आहेत, ह्या ठेकेदार अध्यक्ष महोदय मेलेल्याच्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी सुद्धा खायला कमी करणार नाहीत। अध्यक्ष महोदय, या अधिकाऱ्यांना, या भ्रष्ट अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून सदर ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा या ठिकाणी दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकणार का? तसेच सदरच्या शालेय पोषण आहार योजनेत पारदर्शकता यावी याकरता सदरचे काम केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे गरजू महिला बचत गटांना देणार काय? आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न म्हणजे भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये याकरिता धोरणात बदल करून सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी एखादी उच्चस्तरीय समिती नेमणार काय? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मुळात असं आहे की ज्या ज्या स्तरावर हे काम चालतं त्या स्तरावर कारवाई केली जाते। जसं यांनी नागपूरचं उदाहरण दिलं, नागपूरला काही ठिकाणी असं आढळून आलं की एका बचत गटाने तांदूळ विकलेले आहेत। त्या ठिकाणी ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली, त्यांना अटक केली, त्यांना ब्लॅकलिस्ट केलेला आहे। कारण हा पुरवठा आम्ही करत असताना सुद्धा जिथं त्यांनी म्हटलं की तांदळाचं वजन कमी येतं, तर जेवढं वजन तिथं प्राप्त होतं तेवढ्याचीच रिसीट द्यायची आहे आणि तेवढ्याच पेमेंट सुद्धा करायचं आहे। आणि त्याच्यामुळे एकंदरीत आपण जे म्हटलेलं आहे की याच्या संदर्भात आणि काय आपल्याला करता येईल का, तर आपण अशी सुद्धा प्रयत्न करतोय की तांदळाचं ट्रॅकिंग सिस्टीम त्याला लावून तिथं पोचलाय की नाही हे सुद्धा आम्ही करतोय। आणि आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन आम्ही सूत्र सुद्धा तयार करतोय की जेणेकरून अधिकचा कंट्रोल याच्यावर यावा। परंतु एक गोष्ट अशी असते की आपण हा पुरवठा करतो आणि स्थानिक पातळीवर जी कमिटी असते तिथली, ज्याच्यावर सरपंच अध्यक्ष असतात, तिथले हे असतात, मुख्याध्यापक असतात, इतर काही लोक असतात, आणि ती लोक स्थानिक पातळीवर ह्यांना शिजवून मुलांना देत असतात। जिथं शहरं असतात तिथं सेंट्रल किचन असतं आणि त्या माध्यमातून हे फूड पोचत असतं। तरी पण आणि काही इम्प्रूव्हमेंट करता येईल ह्याचा आम्ही निश्चित तपासून बघू। परंतु या ठिकाणी मी आश्युअर करू शकतो असं कुठेही आढळून आलं तर ताबडतोब आमच्याकडून कारवाई होते आणि त्याच्यामध्ये कुठलीही दिरंगाई होत नाही। माननीय मंत्री महोदय, मला एक सांगा, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती निधी मंजूर आहे आणि त्यामधला किती निधी प्रत्यक्षात आपल्याला उपलब्ध झाला आणि त्यापैकी किती निधी आपण खर्च केला? तसंच यामध्ये जो आहार दिला जातो, या पोषण आहारामध्ये कोणते अन्न पदार्थ, कोणते घटक असले पाहिजे? प्रोटीन्स आपण त्याच्यामध्ये केंद्र सरकारने ठरवलेलं की इतके टक्के प्रोटीन्स त्याच्यामध्ये मिळाले पाहिजे,
आणि अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची विभागाची यंत्रणा सन्माननीय समाधान अवतडे सदस्य म्हणले तसं अक्षरशः कुचकामी आहे, हे वारंवार स्पष्ट होत आहे. त्यामध्ये आवश्यक ते बदल करून सक्षम तपासणी यंत्रणा शासन निर्माण करेल काय? आणि मंत्री महोदय, सरकार अनेक येतात जातात, परंतु तो ठराविकच कॉन्ट्रॅक्टर, ठराविकच, तुम्ही बघा कुणाचंही सरकार असलं तर तेच ठराविक जिल्हे वाटून घेतात, त्यांची टेंडर भरतात, त्यांनाच काम मिळतं. वेळ पडली तर त्यांच्या इथपर्यंतची मजल आहे की पॉझिटिव्ह त्यांच्या बाजूने हायकोर्टाचा पण निकाल ते त्या कसा येईल ते बघतात. आणि म्हणून हे भ्रष्टाचाराच्या तक्रारीबाबत आपण आता बऱ्याचशा कामात SIT नेमतात, तशा प्रकारची SIT नेमणार का? कारण कच्च्या बच्चांच्या करता हे धान्य आहे. आणि असं असताना खरं तर काही चुकीचे अधिकारी पण आणि काही भ्रष्ट अधिकारी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचं साठलोट आहे आणि याच्यातनं नेहमीच गैरप्रकार होतात. मी पण प्रशासनामध्ये असताना बऱ्याचदा याच्यात कसा मार्ग काढता येईल हा प्रयत्न करायचो, पण दुर्दैवाने आम्हाला त्याच्यात यश आलं नाही, हे पण मी मान्य करतो. तर आपण ह्या संदर्भामध्ये कडक कारवाई करून मी आता जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तर आपण द्याल का? दादा, आपण एक प्रश्न विचारला होता की एकंदर किती रुपयाचा आपण खर्च करतो. 1682 कोटी रुपये मंजूर आहे, त्याच्यापैकी 892 कोटी रुपये मिळालेले आहेत आणि 1682 कोटी आणि 892 कोटी मिळालेला आहे. 892 कोटी सर्व खर्च झालेला आहे. आपण विचारलं होतं की कशा तऱ्हेचं आपण धान्य देतो. या ठिकाणी FCI आपल्याला तांदूळ देतं आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण इतर डाळी वगैरे ज्या खरेदी करतो ते मिक्स करून खिचडी वेगवेगळ्या तऱ्हेची कुठल्या दिवशी कुठलं धान्य द्यावं याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे दिलं जातं. मुलांना न्यूट्रिशियस हे मिळावं म्हणून आता फॉर्टिफाईड राईस त्याच्यामध्ये मिक्स केला जातो. आणि सर्वसाधारणपणे आतापर्यंत आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे हायकोर्टाने एक कमिटी नेमलेली होती आणि 2019 पर्यंत पूर्ण त्या कमिटीने पाहणी केलेली आहे आणि तो अहवाल सुद्धा हायकोर्टाला दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे म्हटलेलं आहे की आम्ही ज्या वेळेला टेंडर काढतो दादा, त्याला आम्ही ई टेंडर काढतो. कोणी टेंडर भरावं असं आपल्याला कोणी येऊन सांगितले, कोणाला टेंडर भरू नका म्हणून सांगितलं असं आपल्याला कुठे आढळून येणार नाही. टेंडर भरली जातात, ई टेंडर भरली जातात आणि त्याप्रमाणे ही प्रक्रिया चालते. आणि त्याच्यामुळे असं आहे की याच्यामध्ये अधिकची काही सुधारणा करता येईल का, तर त्याचा आम्ही निश्चितपणे विचार करू आणि अधिकची सुधारणा जेवढी काय करता येईल आम्ही करण्याचा प्रयत्न करू. अध्यक्ष महोदय, आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. खरं म्हणजे त्यांनी जी उत्तर दिलं नागपूरमध्ये त्याच्यावरती केस झाली वगैरे, असाच साठा मी पुरवठा अधिकाऱ्यांनाही सांगितलं की एक ठिकाणी साठा तो तयार आहे, पण ज्या वेळेला तिथं रेड झाली त्या ठिकाणी ती घटना घडली, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी असं तिथं मला सांगितलं की साहेब ह्याच्यावरती कुठलंही स्टॅम्पिंग नाही, त्यामुळं हा साठा हा शालेय पोषण आहाराचा आहे का रेशन दुकानाचा आहे हे आपण सांगू शकत नाही. मग या पुरवठा अधिकाऱ्यावरती मंत्री महोदय आपण काय कारवाई करणार? अध्यक्ष महोदय, आमच्याकडे जे तांदूळ येतात हे FCI मधून येतात, त्यामुळे FCIचं स्टॅम्पिंग त्याच्यावर असतंच. त्याच्यामुळे कोणाचं आहे मी आपण जी पर्टिक्युलर केस सांगितली ती तपासून बघायला लावेन आणि जर कुठे त्याच्यावर स्टॅम्पिंग नसेल तर आम्ही स्टॅम्पिंग करण्याची व्यवस्था करू जेणेकरून असे प्रकार घडणार नाही. शालेय पोषण आहारामध्ये नुसत्या चोऱ्याच नाही होत, तर त्यात किडे पाली सापडतात. ठाणे जिल्ह्यामध्ये एक यशस्वी प्रयोग केलेला होता 2009-14ला. त्यावेळेला सभागृहात आदरणीय दादा आणि वळसे पाटलाच्या समोर चर्चा झाली होती. सेंट्रलाइज किचन सिस्टीम ही फार चांगली सिस्टीम आहे. ती साधारणतः 12 किलोमीटर पर्यंत एका ठिकाणी तयार करून ती खिचडी, त्या खिचडीला कुठेही हात लागला जात नाही माणसाचा आणि मोठमोठे पातेले भरून 12 किलोमीटरच्या त्रिज्येत तो वाटला जातो. आणि म्हणून त्या काळात एक मिटिंग झाली विधानसभेच्या फ्लोअरच्या नंतर, एक मिटिंग झाली. त्यानंतर इन्फोसेसचे जो एक ट्रस्ट आहे साहेब, इन्फोसेसच्या ट्रस्टचे मुख्य त्यांना बोलवलं गेलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आमचा खर्च देऊ आणि ही आपण सेंट्रलाइज किचन चालू करू. आणि म्हणून असं ठरलं की ज्या MIDC मधल्या काही मोकळे प्लॉट असतील, मोकळ्या जागा असतील, तिथं हा किचन आपण चालू करू. असं चर्चा 2009-14च्या दरम्यानचे
ह्याला पर्याय तोच एक चांगला की सेंट्रलाइज किचन सिस्टीम मंत्री महोदय केलं तर ते उपयोगी ठरू शकतं. म्हणून सरकारने प्रायोगिक तत्वावर का व्हायना, मी म्हणतो भला राज्यभर आपण करू नका, पण कुठला तरी एरिया निवडा. ठाणे जिल्ह्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री तिथले आहेत, त्यांनी स्वतः तिथं 100% पाहिलेलं असेल. त्यावेळेला मला आठवतंय की शेखर गायकवाड आमच्या तालुक्याचे सीओ होते जिल्हा परिषदेचे, त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारची ती योजना राबवली होती. ती योजना संपूर्ण महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर सरकार राबवणार का? हो, आमच्याकडे अनेक ठिकाणी अशी सेंट्रलाइज किचन दादा करण्यात आलेली आहेत. आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी इन्फोसिस आहे, काही ठिकाणी इस्कॉन आहे, अतिशय चांगल्या तऱ्हेने हा दिला जातो. परंतु हा आपण शहरामध्ये सेंट्रलाइज किचन देतो. महिला बचत गटांकडून शालेय पोषण आहार तयार केला जात असल्यामुळे सेंट्रल किचन जर आपण ग्रामीण भागात द्यायला गेलो की त्याला मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांकडून विरोध होतो आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये आपण महिला बचत गटांनी विखुरलेली खेडी असतात. शेवटी गरम जर जेवण मिळालं पाहिजे तर तिथंच ते शिजवलं गेलं पाहिजे, कारण लांब लांबची खेडी असतात. त्याच्यामुळे आपण सांगितलं तो आम्ही निश्चितपणे शहरामध्ये जास्तीत जास्त प्रायोरिटी सेंट्रलाइज किचनला देतो. नाही, अरे आज भरपूर कामकाज आहे. दिलं जात होतं, परंतु आता मध्यंतरीच्या काळात किंवा आता हे तेल त्या पोषण आहारातून गायब झालं आणि ते पोषण आहारातून गायब होत असताना ते शेवटचा दिवस आहे. ते तेल कामकाज भरपूर. मुख्याध्यापकांनी घ्यावं असे सूचना आहेत. परंतु मुख्याध्यापकाचे जे पेमेंट आहेत ते 3-3 महिने निघत नसल्यामुळे मुख्याध्यापक त्याच्याकडे दिरंगाई करते, दुर्लक्ष करते. त्याच्यामुळे हे पोषण आहारात तेल मुलांना मिळत नाही. म्हणून या निमित्तानं माझी एकच मागणी आहे की ठेकेदाराकडून पूर्ववत तेल चालू करणार काय? अध्यक्ष महोदय, पोषण आहाराच्या मध्ये आम्ही तेल सुद्धा देतो, परंतु काय असतं की ह्याच्या परचेससाठी कमिटी असते आणि त्याच्यावर उच्च सर्व सचिव असतात, फायनान्सचे असतात, आमचे शिक्षणाचे असतात. आणि असं जर आढळून आलं की मार्केटमधला रेट हा आणि आम्हाला आलेला लोएस्ट रेट याच्यामध्ये फरक असला तर त्याच केसमध्ये आम्ही फक्त ते बाहेरून त्यांना लोकल मार्केटमधून खरेदी करायला सांगतो. आणि असं एकाच वर्षी झालेलं आहे. आणि त्या वर्षी, कारण नाहीतर काय होतं की आमच्यावर आरोप येऊ शकतो आणि म्हणून आम्ही रेट कन्फर्म करतो आणि मार्केटचा रेट हा जर लोएस्ट रेटपेक्षा कमी असेल तर तिथं आम्ही स्थानिक ते परचेस करायला सांगतो. ह्याच्या मागचा उद्देश सुद्धा सरकारचे पैसे वाचावा असाच आहे आणि त्याच्यामुळे ह्याची आम्ही नोंद घेतलेली आहे. आणि ह्याच्या पुढे जर तो लोएस्ट जर त्या रेटला द्यायला तयार असेल तर ते सुद्धा निगोसिएशन करून करण्याचा प्रयत्न करू आम्ही. परंतु युजली हा टेंडर असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये निगोसिएशनची प्रोव्हिजन नसते. परंतु जर कुठे असं झालेलं असेल की आम्ही तेलासाठी पैसे दिले आणि त्यांनी खरेदी केलेली नसेल आणि त्यांच्या काय अडचणी असतील तर ते आम्ही समजावून घेऊ आणि त्याबाबत आवश्यक ती कारवाई करू. शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महाराज, एफसीआयचा माल सगळीकडेच येतो, त्यामुळं एखादा छापा पडला तर ती माल कुणाचाही सांगता येत नाही आणि त्यामुळं गुन्हे दाखल होत नाही. वास्तविक पाहताना आपल्याला पोषण आहारासाठी वेगळे त्याच्यावर पोत्यावर जर लिहून आपण तो माल आहारासाठी दिला तर मला वाटतं आपल्याला पुढचे गुन्हे जर दाखल करायचे झाले तर ते सोपं पडेल. आणि दर वेळेला आपण ह्या हायकोर्टाचं सांगतो, पण यात बदल करायची आवश्यकता आहे. आता दादा म्हणले त्याप्रमाणे हायकोर्टातही खाली मॅनेज केलं जातं, तर ह्याच्यावर फेर नाही वस्तुस्थिती आहे. म्हणजे खाली वकीलच शेवटी बोलतात ना. माझं एवढंच म्हणणं आहे त्याच्यात केसरकर साहेब, आपण फेर हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करून आणखी काही सुधारणा करता येते का? आपण जी सूचना अध्यक्ष महाराज केलेली आहे, 15 ज्येष्ठ आमचे सदस्य आहेत, आपल्या सूचनेप्रमाणे आणखी काय सुधारणा करता येईल आम्ही तपासून बघू आणि जी काय सुधारणा करता येईल आम्ही करण्याचा प्रयत्न करू. एफसीआयचं जे म्हटलेलं आहे की त्याच्यावर एफसीआयचा ब्रँड असलेल्या अनेक ठिकाणी जातात, परंतु ती सिस्टम सुद्धा आम्ही चेक करून घेऊ, कारण आमच्याकडे ट्रेकिंग सिस्टीम असते आणि त्या ट्रेकिंग सिस्टीम प्रमाणे तो माल निघाला कुठून आणि कुठे अनलोड झाला हे सुद्धा कळू शकतं. आणि त्याच्यामुळे अधिकचं काय करता येईल आम्ही निश्चितपणे ते करण्याचा प्रयत्न करू. आणि स्टॅम्पिंग वगैरे करता येईल का ते प्रॅक्टिकल आहे का हे अगोदर आम्हाला बघायला लागेल, कारण तेवढी यंत्रणा आमच्याकडे नसते. परंतु जर ते तसं शक्य असेल तर ते सुद्धा करायची आमची काय हरकत.